राम राम सीता राम राम प्रभु राम 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 प्रभु राम 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 सीता राम राम प्रभु राम 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 सीता राम 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 प्रभु राम राजा राम प्रभु राम राजा राम प्रभु राम राजा राम प्रभु राम राजा राम प्रभु राम 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 सीता राम प्रभु राम 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 सीता राम 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 प्रभु राम 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 पुंडरी पार्वती पते हरे कृष्ण रघुवीर समर्थ सद्गुरु महाराज की जय भगवान की जय राजाधिराज राम महाराज गुरुवर्य राम नारायण बाबा की जय गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोरवे की जय सब संतन की जय मंगल मूर्ती मोरया मग रावणाच्या आज्ञा घेऊन पातळी रामदर्शना लागून तेथे शिरहास्याती जाहलिया जाण सहगमन केले सीतेने प्रस्तुत राम ग्रंथाचा दुसऱ्या भागामध्ये प्रवेश करत असताना माय पित्याच्या चरणावर नतमस्तक होऊन श्रोत्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन इथे ग्रंथारंभ होताना इथे इंद्रजित पडलाय आणि इंद्रजित पडल्यानंतर इंद्राची भुजा कुठे पडले सुलोचनाच्या दारात पडलेली आहे आणि दारात पडल्यानंतर ती भुजा बोलायला लागली हो आना पेन दौती बघा मी आना दौती आना कागज आणि त्यावेळेला ती बोलायला लागली की सासऱ्याने जावय मारला बघा त्यावेळेला ही सुलोचना बोलते की माझा भ्रतार पडलाय पण माझा जर बाबा जर इथे असता तर माझा भ्रतार पडला नसता आणि त्यावेळेला ती भुज लिहायला लागली की सासऱ्याने जावया मारला त्यावेळेला सुलोचनाला विचार का सुलोचना ही कोणाची शेषाची मुलगी होती सुलोचना शेषाची मुलगी होती आणि लक्ष्मण कोण होता आणि मग त्यावेळेला तो प्रश्न सुटला आणि अशा प्रकारे मग तिने सांगितलं की सविस्तर सांगितलं की माझं मरण हे लक्ष्मणाच्या हातून आलंय आणि ते सर्व सुलोचना लिहून दाखवा आणि मग त्यावेळेला सुलोचना सासऱ्याकडे गेली बाबा मला त्यांच्या छावणीतून रामाच्या छावणीतून माझ्या पतीचं शिरकमल आणायचं आहे त्यावेळेला रावणाने विरोध केला की तू जर तिथे गेलीस त्यांच्या छावणीत जर गेलीस तर तुला ते अडकून ठेवतील शेवटला शत्रुपक्ष आहे ना आणि त्यावेळेला सुलोचना बोलतोय की बाबा राम हा कसा आहे एक वचनी आणि एक पत्नी रामाच्या राज्यामध्ये स्त्रीला भीती नाही स्त्रीला भीती तुमच्या राज्यात आहे सासऱ्याला बोलते सुलोचना आणि आता तर माझा पती गेलाय मी कोणाला घाबरू जर सासऱ्याला सून जेव्हा मुलगा वारते तेव्हा सासऱ्याला सून का घाबरतं की त्या मुलीला जर तिथे संसार करायचा असता तर ती सासऱ्याचं ऐकून राहील पण इथे सुलोचनाला काय सती जायचं होतं मग ती घाबरेल कशाला ती रावणाला सरळ बोलते सरळ सांगते की बाबा तुमच्या राज्यात स्त्रीला भीती आहे रामप्रभूच्या छावणीत स्त्रीला भीती नाही आणि मग ती छावणीत येते रामप्रभूंच्या आणि तिथे रामप्रभू स्वागत करतात सुवर्णाच्या तबकामध्ये इंद्रजिताचं शिरकमल आणून देतात आणि मग सैन्याला रामप्रभू सांगतात की बाबा रे त्यांचं जे धड आहे खाली पडलेलं ते सन्मानाने तुम्ही लंकेमध्ये त्याचा अंत्यसंस्कार करा आणि मग तिथे इंद्रजिताची चिता आणि सुलोचनाची चिता दोन्ही चिता पेटल्या गेल्यात आणि मग तिथे ही सुलोचना सुद्धा काय गेले सती गेले मग पुत्रवधाच्या संतापे करून ब्रह्मशक्ती अभिमंत्रून रावणे सोडितान लक्ष्मणा मूर्छित भूमीसी पडियेला आता इथे आपण आजपर्यंत ऐकलं की इंद्रजिताची शक्ती लागली आणि लक्ष्मण पडला पण आता इथे ग्रंथकर्त्यांनी काय सांगलंय की रावणाने ब्रह्मास्त्र सोडलंय आणि मग इथे लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे बोला तेव्हा सुषेणे उपाय सांगितला तै हनुमंते द्रोणागिरी आणि अमृतवल्लींच्या रसे उठिला लक्ष्मण तेव्हा तात्काळ आणि मग त्यावेळेला की रावणाच्या नगरीमध्ये सुषेण नावाचा हा एक महान वैद्य होता आणि मग महान वैद्य होता आणि हे रामप्रभूंना इकडे समजलं की लक्ष्मणाला शक्ती लागले मग आता काय करायचं आणि
मग त्याने हनुमंतरायाने थोडक्यात सांगते, हनुमंतरायाने सुशेनला तिथे काय अख्ख्या झोपडीत उचलून आणली सुशेनला. आणि मग आणल्यानंतर इथे रामप्रभूच्या गोठ्यात आल्यानंतर तो बोलतोय, मला तुम्ही असं का आणलं धरून? तेव्हा सांगतोय की माझा भाऊ पडलाय, माझा भाऊ पडलाय आणि मग त्या भावाला उठवायचा आहे. अरे बोल, त्यावेळेला सुशेन बोलते, मी तर रावणाचा आहे वैद्य, मी कसा काय करू शकतो? मग त्यावेळेला हनुमंताने त्याला जागृत करून दिलं, रामप्रभूने त्याला ज्ञान केलं की डॉक्टर बघा मला सांगायचं काय की डॉक्टर कुठल्याही प्रसंगाला येऊन जर तो आजारी माणसाची, आपण पेशंटची बोलतो, आजारी माणसाची जर तो काळजी घेत असेल तो डॉक्टर. तो मोठा आहे, तो बारीक आहे, हे जर तो विनाकारण झाला त्यांच्याकडे जाऊन आपला पैसे भेटणार नाही. डॉक्टरचा ध्येय एकच आहे की आजारी जो व्याधीने जो ग्रासलेला मनुष्य आहे त्याला जिवंत करणं किंवा त्याला वाचवणं. आणि मग इथे सुशेनला रामप्रभूने सांगावं की नाही, त्याला तिथे पटवून दिलं. आणि मग सुशेनने सांगितलं की एक अमृतवल्ली तुम्ही घेऊन या. आम्ही हे अमृतवल्ली आणण्याचं काम कोण करील? मग हनुमंतराया गेलाय. आणि मग हनुमंतरायाला अमृतवल्ली आणायला गेला, तिथे द्रोणागिरी समजली नाही तर द्रोणागिरी तो आणलेला आहे. मग पुढे असं उमा म्हणे शंकरासी, शक्ती मंत्र सांग मदसी, तेव्हा शंकर तया मंत्रासी, गिरिज लागी सांगती राम. बघा हे आगम निगम म्हणजे जे बरोबर कथा जी आहे, कशी कथा आहे की श्री भगवंताने सांगावं कोणाला? पार्वतीला सांगावं, पार्वती मातेला सांगावं आणि पार्वती मातेने ऐकावं. आणि मग पार्वती मातेने प्रश्न करावं की नाथ, तुम्ही मला तो शक्ती मंत्र काय तो सांगावं. आजपर्यंत जे आपल्याला जी ग्रंथांची जी संस्कृती जी लाभलेली आहे ती भगवंतानी स्वमुखे पार्वती मातेला कथन केली. आणि आपल्यासाठी हे बघा शिवलीला अमृत श्रीधर कवीने आपल्याला दिला. असे महान महान ग्रंथ आपल्याला ह्या शंकरा स्वमुखे भगवंताच्या मुखातून आपल्याला आलेले आहेत. आणि मग पार्वती माता बोलते की प्रभू तू मला शक्ती मंत्र सांगा. शक्तीचा मंत्र पुरबाद बजरंग दौर दौर, याची द्वादशाक्षरे जाण, हा मंत्र सहस्त्र वेळा जपोन, सोडिता तात्काळ जाय प्राण, संजीवन होय उलट जपे होरा. आणि मग ज्याचा आत्मा कोंडलेला आहे, ज्याचा आत्मा म्हणजे कंठात आलेला आहे, जीव कंठात आलेला आहे, अशा माणसाला जर उठवायचा असेल तर हा संजीवनी मंत्र कोणता मंत्र? खुरबान बजरंग दौर दौर. म्हणजे हे बजरंग बली बघा, म्हणजे हे ताकदीने, हे हनुमंतराया ताकदीने आहे. आता इथे विषय केलाय, हनुमंतराय आकाश पंथातून गेला, दोरागिरी आणलाय. आणि मग हा मंत्र गिरिजेने म्हणजे माय पार्वतीने भगवंताच्याकडून ऐकून घेतला. असं नंतर अहिरावण महिरावण युद्ध करीते जाहले दारुण, नागपाशे राम लक्ष्मण बांधून नेती पाताळी राम. आणि मग आता इथे थोडी कथानक आलेला आहे अहिरावण आणि महिरावण. बघा आपण रावण हा रावण 10 तोंडांचा रावण, आणि आता इथे दुसरे दोन आले अहिरावण आणि महिरावण. याही काय केलंय रामप्रभूंना काय केलंय आणि काय केलं, नागपाशा अस्त्र सोडून काय केलं, पाताळात नेलं. पण त्यांचा इतिहास काय होता, अहिरावण आणि महिरावणाची पत्नी जी होती ती कशी होती, सोज्वल होती. म्हणजे ती म्हणजे एक प्रकारे सती होती की त्यांनी भगवंतावर प्रभुत्व होतं, भगवंतावर प्रभुत्व होतं त्या माऊलीचं. आणि मग त्या माऊलीने काय करावं, अमृतकुंड तिला भेटलं होतं. आणि मग आणि तिने भुंगे पाळले होते. भुंगे जर सैन्य जर मेला तर ते भुंगे काय करायचे, अमृत कुंपातून शिंपीवर अमृत आणायचे आणि त्या पडलेल्या माणसाच्या तोंडात टाकायचे. असे करता करता ते आई आणि महिरावण हे काय रामाला ऐकत नव्हतं. शेवटला ते काय केलं, रामाला नागपाशामध्ये बांधलं आणि मग कुठं नेलं, पाताळात नेलं. आणि पाताळात नेलं कशा नेलं त्यांनी, आता पुढे गेलो. मग तेथून या हनुमंते पुरुषार्थे आणले दोघांते, पश्चात रामे दशानना ते एकाच बाणे वधियले राम. आणि मग तिथे ते जे आई रावणाची जी पत्नी होती ही महान सती होती. आणि मग महान सती होती पण तिच्या मंत्रशक्तीवर काय होतं, हे सर्व राक्षस मरत होते आणि पुन्हा जिवंत केलं जात होते. आणि मग ते हनुमंताने जाणलं. आणि मग हनुमंताने जाणलं आणि मग तिथे अहिरावणाच्या पत्नीसमोर गेलाय आणि तिथे विनंती केली, माय
तेव्हा तिने विचारलं तू कोण आहे? तर मी रामप्रभूचा सेवक. रामप्रभूचा सेवक आहे बोलल्यावरती त्यांची हनुमंतरायाच्या पायावर पडली. माते मी तुमच्याकडे एक कामासाठी आलोय. कशासाठी आलात तुम्ही? तर मला एक काम करायचं की माझ्या प्रभूला मला जिवंत ठेवायचं आहे. तर कसं जिवंत ठेवायचं आहे? तर तुमच्याकडे अमृत कुंभ आहे, तुमचे भुंगे अमृत नेतात आणि तुमच्या आई म्हणजे तोंड मारलं तर ते जिवंत करतात. मग तर थोड्या वेळासाठी तुम्ही काय कर, त्या आई मला अमृत कुंभ म्हणजे ते बंद कर. ते तसं बंद करता येणार नाही, त्याच्यावर एक आट आहे. काय आट आहे? तर बोलतं तुझा जो रामप्रभू आहे तो एक माझ्या क्षणभर तरी माझ्याहून पलगावं बसावा. तिने आट टाकली. बोलतं चालेल माते, मी माझ्या रामप्रभूंना घेऊन येईन तुझ्या पलगावर बसाला. आणि मग त्यावेळेला रामप्रभूंना यांनी आश्वासन दिला. मग मला सांगते अमृत कुंभ कुठं आहेत? तर तिथे त्या पर्वताच्या गिरिकापाट्यावर एक होल आहे, त्याच्यामध्ये तो कलश ठेवलेला आहे. तिथून ते भुंगे आणतात अमृत आणि ते इथे प्रेत उठवतात. आणि मग त्यावेळेला हनुमंतरायाने काय केलं, जाऊन सगळं भुंगच तिथलं मारलं. भुंग मारला आणि इकडं पाताला गेलं आहे. तिथे एक देवी आहे, तिथे देवीला भगवंताला मान द्यायचा होता. आणि मग तिथे जाऊन देवीच्या जागा हनुमंतराया बसलं. थोडक्यात सांगतोय, ही कथा नानालय मस्त सांगायचे, नानालय मस्त सांगायचे, रंगून सांगायचे, असे लाट बीज उगारून सांगायचे. मजा वाटायची. तेव्हा मी लहान होतो. ही नानाची गोष्ट आहे. आणि मग तिथे त्याही थोडक्यात सांगतोय. आणि मग तिथे काय केलंय, आणि मग देवी मग इथून आता दरवाजा बंद करायचा. देवीने आतून घोषणा केली की मला माझी जे मान आहे तो तुम्ही मला छतावरून टाका, दरवाजातून देऊ नका. आणि मग याही काय केलंय, लक्ष्मणाला आणि रामाला छतावरून टाकलं. आणि हनुमंतरायाने रामप्रभूंना आणि लक्ष्मणाला घेतलंय, निघून गेला. आणि इकडे ही वाट बघते, आई बहिणीची पत्नी जी होती ती वाट बघते. याने वचन दिलंय हनुमंतराया. आणि मग ज्या वेळेला सैन्य गोठ्यात गेल्यानंतर हनुमंतराया हात जोडतात, स्वामी माझं एक वचन गेलंय हो. तर काय हनुमंता, काय बोल. तर माझं असं वचन गेलंय की मी अहिमयीच्या पत्नीला वचन दिलं की माझे प्रभू तुझ्याकडे एक पलंगावर क्षणभर येऊन बसतील. अरे बाबा, मी एक वचनी एक पत्नी आहे, मी दुसऱ्याच्या स्त्रीच्या जवळ जाऊन बसूच शकत नाही. बघा कसा सांगतोय, आणि बसूच शकत नाही. आणि मग त्यावेळेला काही जे भुंग वाचलं होतं ना, त्यांनी वाचलं होत्या भुंग्यांना हनुमंतरायाने आज्ञा केली की जाऊन तिचा पलंग पोखरून या. आणि मग ते काही उर्वरित भुंगे होते ते जाऊन त्याही काय केलं, त्या पलंग असा पोखरला, नाही तर तुम्हाला पण मारण. त्या भुंग्यांना सांगितलं हनुमान. आणि मग रामप्रभू शेवटला रामप्रभूंना सांगते बघा, भक्ताच्या काजासाठी हनुमंतरायाने वचन दिलं होतं. आणि म्हणून रामप्रभू त्या अहिमयीच्या पत्नीकडं आल्यानंतर पण तिला सांगून ठेवलं होता माझे प्रभू येतील, पण जर अनुचित प्रकार जर काय झाला तर क्षणभर सुद्धा माझे पती थांबणार नाही. आणि मग रामप्रभूने काय केलंय, त्या पलंगाला फक्त अंगुष्ठात लावला हो. आणि तो भुंग्याने पोखरलेला होता, तो पलंग तुटून पडला. आणि त्यावेळेला तिने ओळखलं की हे षडयंत्र कोणाचं आहे, हे सगळं षडयंत्र हनुमंताचं असावं. पण आता याला बोलायचं कसं? तेव्हा तिचं नकळत लक्ष गेलं. याच्या शेपटीला पाहिलं, त्याच्या भुंग्यांचं पंख दिसलं, ते चमकलं पंख. आणि मग तिथे त्यांनी हनुमंताला एक थांब. आणि मग त्यावेळेला की तू आजपर्यंत जे माझे पती मरत होते, जिवंत होत होते, ते तुम्ही मारून टाकलंस, म्हणजे तुम्ही वचन पाळलंच नाही. बघा हनुमंता. आणि मग तिथेशी हनुमंताला शाप दिलाय तिने की तुझी शेपटी झडल. बरोबर आहे, रामेश्वरला आहे ना हनुमंत शेपटी, विदा शेपटीचा मंदिर. तर पुढे जाऊन सांगतो. आणि मग त्याच्यानंतर तिने रामप्रभूंना शाप दिला, तुम्ही अंगुष्ठाने जर माझा मानभंग केलास तर, आणि त्या कारणाने माझे पती तर मेलेच, आणि आज मी पण मला वैधव्य आलं, आणि तरी पण याच अंगुष्ठाला तुझा बाण लागेल पुढच्या अवतारात. याच कृष्ण अवतारामध्ये तुझा बाण लागेल. आणि त्याच अंगुष्ठा माझ्या पवित्र पालकाला तुझ्या अंगुष्ठा लावलास, तो त्याच अंगुष्ठावर तुझ्या जखम होईल आणि तुझा मरण येईल. बघा शास्त्र किती गोड आहे. जर आपण शास्त्र जर पाहायला गेलो तर खरोखर गोड शास्त्र. तेव्हा एकची जाहला गजरा, देव वर्षाची पुष्पभार, असो रामे विभीषण सत्वर, लंकाराज्यी स्थापिला. आणि मग अशा प्रकारे आता इथे काय झालंय की आकाशामध्ये देवगण जमलेले आहेत आणि पुष्पवर्षाव करतात. का पुष्पवर्षाव करतात? आलंय रामराज्य.
बघा रामराज्य म्हणजे रामाने आज लंका जिंकली आणि रामाने लंका जिंकल्यानंतर रामाने दिलेलं वचन विभीषणाला बैसवेन गादी तुझला मी, आणि मग असं वचन दिला होता. का वचन दिला होता? इथे विभीषणाने सुद्धा आपण कधीतरी आपण बोलतो विभीषण हा का भाऊ नसावा घर वेदी, बरोबर आहे ना. पण तो ऋषींचा वचन होता की एक पुत्र तुला राम भक्त जन्माला येईल, 2 पुत्र तुझे दानव होतील. त्याप्रमाणे झालं होतं. पण आपण सहज विभीषण हा का भाऊ नसावा. पण आता शेवटला रामाने वचन दिलं होतं आणि मग विभीषणाला काय केलंय, लंकेच्या राज्यावर बसवलंय. आणि मग पुढे सवेंची सर्व देव सोडिले आणि जनक जेसी मुक्त केले, विभीषण रामासी गौरविले, पुष्पक विमान देऊनी राम. आणि मग अशा प्रकारे इथे आता काय झालंय, इथे विभीषणाला राज्यावर स्थापन केलेलं आहे. सीतामाईला तिथून त्या अशोक वाटेतून घेतलेले आहे. आणि मग इथे काय केलंय, आता बघा राजा, आता विभीषण तिथला लंकेचा राजा झालाय. आणि मग राजाने काय केलंय की रामप्रभूचा सन्मान केला, स्वागत केलं. आणि मग रामप्रभूंना काय केलंय, पुष्पक विमान दिलं. आणि त्या विमानामध्ये कशासाठी दिलं ते, की पुढचा प्रवास आता अयोध्येला जाणार आहे ना. मग पुष्पकी निज सैन्यासहित राम सीता लक्ष्मणा बैसात, चिरायू विभीषणा समवेत अयोध्या गमनार्थ निघाला. आणि मग अशा प्रकारे आता इथे काय झालंय की रामप्रभूंना विभीषणाने ते पुष्पक विमान दिलं. संपूर्ण सेना रामप्रभू आणि सर्व त्या विमानात बसलेले आहेत. आणि मग तिथे काय केलं, लंकावासीच्या लोकांना, तिथल्या लोकांना रामप्रभूने निरोप दिलाय. आणि मग इथे आता अयोध्येला जाण्यासाठी तयार झालेले आहेत. मार्गी भरद्वाजाचे दर्शन घेत राम रघुकुल मंडन, पुढे पाठवी वायुनंदन, भरतासी वर्तमान कळवावया राम. बघा आता इथे आता रामप्रभू भारत ऋषीचं दर्शन घेतल्यानंतर पुढे रामप्रभू कसे निघालेत, पुढे निघत असताना रामप्रभूंनी काय केलंय की हनुमंतरायाला पाठवलं. बघा अनुसरुणी बाणाशी म्हणजे ज्या वेळेला हनुमंतराया द्रोणागिरी पर्वत आणत होता त्यावेळेला भरताने पाहिलं होतं. आणि त्या भरताने पाहिलं त्यावेळेला भरताने बाण मारला होता. आणि त्या बाणाच्या वेधाने, अरे या बाणावर मुद्रिका, पूर्वी कसं त्या बाणावर शिक्का असायचा रामप्रभूंचा, आणि तो बाण त्याने हातात पकडला. हनुमंतरायाने पाहिलं तर काय, अरे रामप्रभूंचा बाण माझ्या अंगावर आलाय. थोडक्यात घेतो, रामप्रभू माझ्या अंगावर आलाय आणि इथे कोणतरी रामभक्त आहे. आणि जिथे भरताची वस्ती होती तिथे हनुमंतराय उतरलाय. आणि उतरल्यानंतर म्हणजे जेव्हा द्रोणागिरी लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हाची मी पुढे मागे जाऊन सांगतोय. आणि मग तिथे उतरलाय आणि मग तिथे भरताची भेट झाली. हनुमंत अत्यंत विश्वासी अनुसरुणी बाणाशी आला नंदीग्रामाशी, म्हणजे नंदीग्रामाला जेव्हा भरताचा तिथे आला, म्हणजे ही महाभारतातली 5व्या अध्यायातली उभी आहे. आणि मग तिथे आल्यानंतर तिथे त्यांची भेट झाली. आणि मग तिथे भेट झाल्यानंतर मग त्यामुळं हनुमंतरायांना भरताकडं का पाठवलं, की हनुमंतरायाला नंदीग्रामाला भरत आहे हे माहिती होतं. मग काय निरोप दिला की आता तुझे दादा येत आहेत. हनुमंत सांगे समाचार, सामोरा निघे कैकई कुमार, तेव्हा रामे सप्रेमे सत्वर, भरतासी आलिंगन दिधले राम. अशा प्रकारे हनुमंतरायाने सांगावं भरताला की तुमचा दादा येत आहे, तुमचा स्वामी येत आहे. आणि मग त्यावेळेला काय ती भरत आणि रामाची भेट असेल. आणि मग तिथे भरताने रामाला आणि रामप्रभूने भरताला आलिंगन दिलंय. पुसत पुसत क्षेम कुशळ, अयोध्येस पातले सकाळ, कल्याणकारक रामासी तत्काळ, भरते राज्याभिषेक करवी राम. आणि मग आता इथे रामप्रभू अयोध्येला आल्या, भेट आल्यानंतर मग इथे काय केलंय रामप्रभूने, भरताला गादी बसवलं ना इथे सांगितलं. आणि मग इथे काय केलंय, भरते राज्याभिषेक ठेवलं. आणि मग तिथे काय ठरवलंय की आता राज्यावर कोणा बसायचं, भरताला. आता पुढे मागे जाऊन एक फक्त उदाहरण सांगतोय की रामप्रभूंना त्या गादीवर जर एक शाप होता, त्या गादीला दशरथांच्या गादीला शाप होता की त्या गादीवर बसला राजा जर बसेल तो काय होईल, मृत होईल. आणि हे कैकेयीला ज्ञात होतं, सांगून गेलो काय, कैकेयीला ज्ञात होतं. आणि गुरुही कैकेयीला सांगितलं, कैकेयी
एवढा मोठा धाडस कोण करू शकत नाही. रामाला जर तू या घरातून हकलून दिलंस तरच राम वाचल, नाही तर राम या गादीवर बसला तर मरल. दशरथाने जर रामाला गादीवर बसवला तर राम मारणार. म्हणून कैकेयीने धाडस केलं. आपण कैकेयीला कजाक बोलतोय, कैकेयीला वाईट बोलतोय, पण त्याच्या मगचा इतिहास जर मागे जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये गोडवा होता की माझा पुत्र जगावा. आणि त्याच्यामुळे भरताने सुद्धा पादुका घेऊन त्या गादीवर कोण बसला नाही. ज्यावेळेला रामप्रभूंची गादीवर बसण्याची वेळ आहे त्यावेळेला सुद्धा रामप्रभूंनी काय केलं, लवकुशाला बसवलं. म्हणजे त्या पिढीतला जर कोणीही मनुष्य त्या गादीवर बसला असता तर तो मृत झाला होता, असा एका ऋषीचा शाप होता. आणि अशा प्रकारे इथे सुद्धा काय केलंय, रामप्रभूंनी काय केलंय, भरताला त्या गादीवर बसवलेलं आहे. तेव्हा सर्वांशी आनंद परम राज्याधिपती चाहले राम. पुढिया तोरणे उत्तम घरोघरी उत्साह मांडिला. आणि मग इथे ज्यावेळेला ती भरताला राज्यावर बसवण्याचा जेव्हा हा अधिकार आला त्यावेळेला सुद्धा रामप्रभू राज्याभिषेकाच्या याच्यामध्ये बसले, पण रामप्रभू गादीवर बसले नाही. का गादीवरचा मान त्यांनी वडिलाप्रमाणे आई जिवंत आहे आणि त्याप्रमाणे आईसाठी ठेवला होता. रामप्रभू त्या आसनावर कधी बसले नाही. पण आता त्या अयोध्येमध्ये एवढा आनंद झालाय. काय आनंद झालाय की रामप्रभू अयोध्येचा राजा. आणि मग आता हा असा राजा जसा महाभारतामध्ये धर्मराजा होऊन गेला की त्यांनी प्रजेला आई वडिलांसारखे मानलं, तसं रामप्रभूने सुद्धा प्रजेला आई मायपित्यासारखं मानलं. पण पुढे दारिद्र्य दरा अपमृत्यू दुःख नगरी कोणासी नाही देख. निर्विवाद व्यवहार सकळीक न्यूनाधिक नसे कोणा होरा. बघा रामप्रभूने जे चालवलेलं रामाचं जे राज्य होतं त्यामध्ये राज्यामध्ये कशी लोक सुखी होती. कोणाला आजार नव्हता, कोण गरीब नव्हता, कोण म्हणजे प्रत्येक कशी गुन्ह्या गोविंदाने अशा ते रामाने चालवलेलं रामाचं राज्य हे सुशोभित असं राज्य चाललं होतं. आणि मग पुढे पुत्रवत प्रजा पालन ऐसे जाता कित्येक दिन एके दिवशी वर्तमान अपूर्व तेथे वर्तले राम. इथे ओवी आलीच शेवटला की प्रजेला रामप्रभूने कशी मानलं की आई वडिलांसारखी. म्हणजे राम हा त्यांचा कसा मुलगा किंवा राम त्यांचा वडील. बघा मी ग्रंथकर्ता काय सांगतोय की प्रजेला त्यांनी मुलासारखी पाहिली. एकीकडे जाऊन सांगतोय की राम जर नम्र झाला तर प्रजेला त्यांनी आई वडिलांप्रमाणे मानली. एके रजकाची स्त्री जाण न विचारिता एक दिन बाहेरून आली परतून अंगीकार करी म्हणे पती श्रीराम. आणि मग असा घटना घडली. एवढं चांगलं सुशोभित राज्य चालत असताना त्या नगरामध्ये काय झालं, एक परिटाची स्त्री एक दिवशी नवऱ्याला सांगितलं नाही, माहेरी गेली असेल, कुठे गेली असेल आणि ती एक रात्र बाहेर राहून आली. त्यावेळेला तो परीट काय करतोय, त्या स्त्रीला काय करतोय, मारतोय. आणि मग पुढे आणि मग मारतोय आणि तिला काय घरात घेत नाही. का घरात घेत नाही, तव तो म्हणे तिये लागून मी रामायसा नव्हे जाण. रावण भूत सीतेचे ग्रहण सती म्हणून राम करी राम. आणि मग त्यावेळेला परिटाला ती प्रश्न विचारते, नाथ तुम्ही मला का घरात घेत नाही. मी एकच दिवस मी कुठे गेले असेल, माहेरी गेले असेल, कुठे गेले असेल. आणि मग त्यावेळेला परिट बोलतोय की तू एक रात्र बाहेर राहून आली स्त्री आहेस, मी तुझा अंगीकार करू शकत नाही. का, मी का राम नाही. 6 महिने 2 दिवस अशुभटीवर स्त्री राहिली, मी राम नाही की तुझा अंगीकार करायला, तू घरातच येऊ नको. असा तो परीड बोलल्यानंतर पुढं काय झालंय, हे दूते ऐकून वेगेंशी सांगते जाहले रामापाशी. तेव्हाच त्याने लक्ष्मणाशी सीताच्या गार्थ आज्ञा पिले राम. याला म्हणजे बघा इतिहास म्हणजे कसा शास्त्रार्थ कसा आहे. आणि म्हणजे परिडाने बोलावं आणि ते दूताने ऐकावं आणि ते रामप्रभूंच्या कानावर जावं. काय आपल्या राजातला परीड असा बोलतोय. आणि मग त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली की लक्ष्मणा आता या मला स्त्रीला इथे ठेका. का, समाजाचा जो कलंक लागेल ना, मला समाज बोलायला लागलाय की रावणाकडे राहिलेली स्त्री रामाने ठेवली, मी काय रामासारखा नाही. आणि मग त्यावेळेला लक्ष्मणाला आज्ञा करावी आणि मग लक्ष्मणाने काय सीतामाईला जंगलात नेऊन सोडावं. हे बघा कसा शास्त्रार्थ आहे. म्हणजे हे आपल्याला जे आहे हे खरोखर आपल्या समाजाला हे बोधक कथा आहे. पण आता काय झालंय, कथेचा लोप होत चाललाय.
तर त्याचा लोप होत चाललाय की खरोखर हे शास्त्रात तर आहे. आई मला सांगा, आजपर्यंत आई वडिलांनी ठेवलेला 10 गुंठ किंवा 1 एकर जमीन ती जर नसती, मगाशी बोलून गेलो, ती जर नसती तर आज एवढे माड्या बंगलं झालं असतं. त्याही जर गोव्याला जाऊन पार्ट्या केल्या असत्या तर, बरोबर ना, त्याही जर गोव्याला जाऊन जर पार्ट्या केल्या असत्या तर आज तुम्हाला 1 गुंठा जमीन 4-4 कोटीला विकायला भेटली नसती. म्हणजे आज जे त्यांचं जे उपकार आहेत, हा जो शास्त्राचा आपला दिलाय ना, हे जे आपल्याला जुनं शास्त्राचं लिहिलेलं आहे, खरोखर 100तून 2 जरी लोकांच्या कानावर पडलं ना तर त्यातून खरोखर पिढी घडल, समाज घडल. की ज्यांनी आईवडिलांची कदर केली, ज्यांनी आईवडिलांची कदर केली त्याला कुठं काशीला पण जायची गरज नाही, त्याला कसली म्हणजे कुठल्या देवळात मंदिरात सुद्धा जायची गरज नाही, त्याला दान धर्म करण्याची पण गरज नाही. का ज्या मातेच्या 9 महिने 9 दिवस ज्या उदरात वाढला ना तो जीवात्मा, त्याने त्या आईची जर काळजी घेतली तर त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. बोला. तेव्हा सीता होती गर्भिण जाण, रामाशी प्रार्थी लक्ष्मण, परिनायके रघुनंदन, दृढ निश्चय पैकेला. आणि मग त्यावेळेला सीतामाई लक्ष्मणाला सांगतोय, भाऊजी माझ्या उदरात रामप्रभूंचा अंकुर वाढतात, भाऊजी तुम्ही समजावा, तुम्ही प्रभूंना समजावा. मग त्यांनी लक्ष्मणाने हनुमंताला सांगा, हनुमंत अत्यंत विश्वासी. हनुमंत कसा होता? रामप्रभूंचा उजवा हात होता. तरी पण हनुमंत राहायचं सुद्धा त्या रामप्रभू का ऐकलं नाही की राजा कसा असावा? राजा असावा शिवरायांसारखा. बरोबर ना? बघा, जिजाईनी शिवरायांना घडवलं, जिजाईनी शिवरायांना घडवलं म्हणून आज आपला हिंदुत्व इथं जिवंत आहे. आज शिवाजी राजे जर नसते ना तर आपण इथे दिसलो नसतो, एवढा आरांजन मानला असता. पण आम्ही परप्रांताला जेवायला घालतोय ताटात, पण आपल्या भावाला जेवायला बोलवत नाही. आत्ताची शोकांकिता आहे. बाजूला जर नवीन शेजारी राहायला आलं ना, त्याला आपल्या घरातला सगळा बनलेला ताट भरून जातोय, पण शेजारी जर भाऊ राहू दे मरू दे नाही जेवला तरी चालेल. ही आत्ताची सध्याची ज्वलंत परिस्थिती आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग लक्ष्मणे घालून रथी अरण्यात सोडिले तिज प्रती, तेथे वाल्मिक ऋषी अवचिती मुनीने ती निज मठावर. बघा, म्हणजे बघा, एवढा मोठा भरलेला राज्य आहे, सार्वभौम राजा रामप्रभू आहे, आणि रामप्रभूची पत्नी आज रथावर आरूढ केलेली आहे. आणि तिला कशामुळं की एक माणूस अद्वा तद्वा बोलला म्हणून, एक गावातला गरीब पण राजा कसा असावा, इथे एक शास्त्रात शिकायला भेटते आपल्याला की स्वतःच्या पत्नीचं सुद्धा प्रजेसाठी, प्रजेचं पालन करण्यासाठी स्वतःच्या पत्नीचा सुद्धा त्याग केला. आणि मग तिथे जंगलामध्ये सीतामाईला सोडलेली आहे. आणि मग ती सीतामाई वाल्मिकांच्या आश्रमावर पोचलेली आहे. बघा, 700 वर्षापूर्वी, राम जन्माला यायच्या आधी 700 वर्षापूर्वी रामायण वाल्मिकांनी लिहावं, राम जन्माला येण्याच्या आधी कथानक लिहावं आणि तसंच घडावं पुढं. बोला पुढे. सीतेशी दुःख चाहले बहुत, परिणव मास भरता निश्चित, कुशलव नामे उभय सूत, होते जाहले तियेला राम. आणि मग पुढे काय झालंय की सीतामाईला वाल्मिक ऋषीच्या आश्रमात सोडल्यानंतर तिला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर तिच्या कुशीमध्ये 2 बालकं जन्माला आली, लवा अंकुश कुश ही जन्माला आली. मग पुढे त्याही तर इतिहासच केला. सोयेसी रामप्रभू ऐकती, म्हणजे आपली ओळख, स्वतःची ओळख स्वतःच करून दिली पुढं. सोयेसी रामप्रभू ऐकती, कुशल व रामायण गाती. आपल्याला म्हणजे बघा काय गोड, आपण त्या पंक्तींकडे कधी लक्षच दिला नाही. आपण फक्त काय एक करमणुकीचं साधन गाणे लावलंय म्हणून आम्ही करमणूक म्हणून ऐकतोय. बरोबर. हा, पण आपण जर बारकाईच्या खोलात जर गेलो तर प्रत्येक आपल्या शब्दात माय आणि मावशी याच्यामध्ये फरक आहे की नाही? माय बोलता ओठाला बहिणाबाई चौधरी बोलून गेली, ओठ मिटतात. म्हणजे मावशी बोलताना पोटाचा चेंबू होते की नाही? म्हणजे थोडा लांबचाच आहे ना, म्हणून बोला. वाल्मिक ऋषीच्या प्रसादे करून सर्व विद्यंत झाले प्रवीण, रामायसेच धनुर्धर होऊन निष्ठावंत झाले. आणि मग अशा प्रकारे वाल्मिक ऋषीच्या आश्रमात ही लहान बालकं
कलेने वाढू लागली आणि वाढत असताना वाल्मिकी ऋषीने त्यांना काय केलं, शस्त्र विद्या सगळ्यामध्ये निपुण केलं. म्हणजे जसा रामप्रभू होते त्याप्रमाणे या वाल्मिकी ऋषीने त्यांना प्रवीण तरबेज केलेल्या. येरीकडे रामे अगाध यज्ञ मांडिला अश्वमेध, पृथ्वीवरी अश्व प्रसिद्ध सोडिता जाहला तय वेळी. आणि मग त्यावेळेला एक परंपरा होती की सार्वभौम राजा म्हणजे एखाद्या जर जिल्ह्याचा जर त्याला आमदार किंवा खासदार जर व्हायचा असेल तर संपूर्ण लोकांचं मतदान पाहिजे ना, त्याला विरोधक, तर त्याच्यासाठी आपल्याकडे मतदान होते. पण त्यावेळेला काय होता की एक अश्व सोडायचे आणि तो अश्व ज्याच्या दंडामध्ये ताकद आहे त्याने तो अश्व पकडायचा आणि मग तो अश्व पकडल्यानंतर ते बरोबर त्या अश्वाच्या बरोबर असणारे सैन्य त्यांचा युद्ध व्हायचा आणि तिथे जर त्या अश्व हरवलं तर तो अश्व त्याचा आणि तो सार्वभौम राजा. पण अश्व कोण सोडत होता की जो सार्वभौम आहे, जगाचा पालन करता राजा आहे, शक्तिशाली राजा आहे, तोच अश्व सोडायचा. आणि मग अशा प्रकारे संपूर्ण तो त्या जेवढ्या एरियामध्ये जाईल तेवढ्या एरियामध्ये जर त्याला कोण हात विरोध करेल तर त्याच्याशी युद्ध करायचं आणि तो प्रांत जिंकून घ्यायचा आणि मग पुढे सार्वभौम राज्य स्थापन करायचं. आणि मग रामाने सुद्धा काय केलंय, अश्वमेध यज्ञ केला आणि तो घोडा सोडलेला आहे आणि तो घोडा आता पुढे काय झालाय, तो अश्व कुशलवी धरिला सैन्य चुलत्याचा पराभव केला. हा वृत्तांत रामासी कळला तेव्हा धावला तो क्रोधे हो राम. आणि मग तो अश्व काय केलाय, तो त्या आश्रमाच्या बाजूला आल्यानंतर या लवकुशाने काय केलंय, पकडलाय. आणि पकडल्यानंतर हे वृत्त, आता मागचा इतिहास नाही सांगत, हे वृत्त रामप्रभूंना कळलेलं आहे. आणि रामप्रभूंना कळल्यानंतर रामप्रभू सुद्धा काय आहे, आणि आपला अश्व कोणी पकडलाय, असा कोण बलाढ्य आहे, माझ्यापेक्षा कोण ताकदवर आहे का. आणि मग ते स्वतः रामप्रभू आलेले आहेत. आणि पुढे काय झालंय, त्याने युद्ध केले दुर्धर परिकुशल वहे अनिवार, त्याहीन रामासी करुण जर्जर ऋषाश्रमी आणिले राम. आणि मग इथे पुढे असा इतिहास घडवला लवकुशाने की रामप्रभूने, बघा शास्त्रांनी कसे, रामप्रभूने बाण मारावं आणि त्या लवकुशांच्या छत्रछाया धरावी आणि लवकुशाने बाण मारावं ते रामप्रभूच्या चरणावरती पाडायचं. बाण कोणाला लागतच नाही. म्हणजे एवढा त्या ऋषींचा तिथे ऋषी एवढे तरबेज केले होते या मुलांना. आणि मग त्यावेळेला रामप्रभूंना प्रश्न पडला की असं का होतंय, असं का घडतंय की माझ्या बाणाने छत्रछाया धरतंय आणि या मुलांचे बाण पायावर चरणावरती लोटांगण घालतात. आणि मग असे करता करता म्हणजे ह्यात जो युद्ध होता, फक्त त्यांनी काय एक प्रकारे बाण मारूनच हे थकले हो, पुढे काही युद्ध झालाच नाही. सागरी सनी रे सानी धप पद सानी धनी धप गप धनी धप ग गम पद पम ग सा जपिया मन रसिया रसिया तन मन धनन छावर करो धन्यादी दिना धन्यादी दिना दर्शन झाले संतांचे, दर्शन झाले संतांचे. विठ्ठल विठ्ठल गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचे भार, दिंड्या पताकांचे भार, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. शेवटी करिता नम्र प्रणाम, शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले तू के मज श्रीराम, तू के बोलले मज श्रीराम. तेव्हा वाल्मिकीने सत्कारून सांगितले सर्व वर्तमान, कुशलवांचे चरणी घालून रामंकी बैसविले रांधले. आणि अशा प्रकारे हे रामप्रभूंना
म्हणजे एक प्रश्न पडला की माझे बाण यांना छत्राच्या धरतात आणि या मुलांचे जे बाण येतात ते माझ्या चरणावर लोटांगतात. त्यावेळेला त्यांनी जाऊन वाल्मिक ऋषींचे चरण दिले आणि मग वाल्मिक ऋषींना चरण दिले. वाल्मिक ऋषींनी काय केले, रामप्रभूंना सर्व वृत्तांत सांगितला. अरे राजन, ही लेकरं तुझीच आहेत रे. आजपर्यंत तू प्रजेसाठी तुझ्या पत्नीला सुद्धा तू घरातून हाकलून दिलंस. मग किती समाजाने नेता कसा असावा, समाजासाठी झोकणारा असावा, नाही तर माझ्या घरापर्यंतच रस्ता आणणारा नसावा. बरोबर आहे की नाही? आमच्या घरापर्यंत रस्ता गेला पाहिजे, लाईटचं काम माझ्याच दारात बसलं पाहिजे असा नसावा. आजपर्यंत आपल्याला एक बोलून जातो, आपल्याला वाटतं एखाद्या मोठ्या माणसाने जर आपल्या खांद्यावर हात ठेवला ना तर आपली छाती बघता, काय सांगू, मला सरपंचाने आमच्या घरी दररोज येते हो. अरे पण तो सरपंच तुझ्याकडे कशाला येतोय, त्याचं काम होईपर्यंत. बरोबर की नाही? त्याचं काम होईपर्यंत तुझ्याकडे तो सरपंच आहे, दुसऱ्या दिवशी तुला विचारणार नाही तू कोण बोलेल. म्हणून माणसाने बघा, आपण शेतावर जर भेंड असेल ना, भेंड, तर त्या भेंडीखाली आपण जर आवडला ना तर तो आपला पीक येत नाही त्याची. म्हणजे मोठा झाड बारक्याला जगून देतंय का? म्हणजे मोठा झाड छोट्या झाडांना जगून देतच नाही. तिथं आपण जरी किती भात लावला, किती हिरवागार झाला, त्याला कणस येणार नाही. म्हणून तद्वत माणसाने सुद्धा विचार करा की दोस्ती करताना सुद्धा की मोठ्यांची खांद्यावर हात टाकला म्हणून त्याच्या आहारी जाऊ नका. दोस्ती करायची आपल्या वडिलांची करा ना, वडील काय प्रेमाने सांगते ते तुम्ही ऐका. मग सवे घेऊन जनक जेसी बंधुपुत्रादी परिवारेशी गजरे येऊनी अयोध्येसी राज्य केले बहुकाळ. आणि मग अशा प्रकारे श्री वाल्मिक ऋषीने रामप्रभूंना सर्व गोष्टी समजावून सांगल्यानंतर मग आता इथे काय केलंय, जनकनंदने सीतामाईला आणि लवकुशाला घेऊन रामप्रभू आता कुठे आले, नगरीत आलेले. आणि नगरीत आल्यानंतर मग आता तिथे काय केलंय, एक सुखा समाधाने राज्यकारभार केलेला आहे. आणि मग पुढे कुशाचा राज्य बैसावून लवास युवराजी स्थापून भरतासी भरतपुर देऊन सांभार ठेविला द्रव्यावरी. आणि मग अशा प्रकारे की जे लवकुशाना एकाला गादीवर राजा केलाय आणि कुशाला तिथे काय केलाय, प्रधान केलाय. आणि मग सांभाळायला ठेवणं म्हणजे आपण बघा काय, एखाद्या वस्तू जर आपण पूर्वी कसं एक माणूस ठेवत कोणतरी लिखाण वगैरे करायला की ही वस्तू या कोपऱ्यातून कुठं जाता कामा नये, म्हणजे सर्व वस्तूंचा सांभाळ देखरेख करायला काय केलंय, तिथे सांभाळ ठेवला. म्हणजे भरताला तिथे काय केलंय, हे लवकुशाला राजा आणि प्रधान केल्यानंतर भरताला तिथे काय केलंय, सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा करण्यासाठी भरताला रामप्रभूने आज्ञा केला, तिथे केले. आणि मग भरतपुरीचे राज्य कोणाला दिलं, भरताला दिलेलं. त्यांचा वंश अद्यापवरी राहत असे भरतपुरी, त्याचा हात लागतान भुवरी धन अपर निघत असे. आणि मग अशा प्रकारे ते तिथला जर भरतपुरीचा जर तुम्हाला आख्यान जर सांगायला गेलो, ग्रंथकर्ता सांगतोय की तिथे एक राम नामाचा भरताने काय केला होता, मला लावला होता. प्रत्येक राम भक्तीचं लोकांच्या पुढे आदर्श ठेवलं होतं की भावानी भावाशी कसं जगावं, हे भरताने आदर्श. जर आपण जर भावानी भावाशी कसं जगावं जर पाहायचं असेल तर भरताचा आदर्श घ्यायला पाहिजे. आणि तिथली भूमी सुद्धा कशी होती की हरिनामाचं आणि धान्य लोकांना पिकून देत होती. म्हणजे जिथं तुम्ही हात घालाल, ज्या शेतामध्ये तुम्ही अन्न पेरणार तिथं काय होतं, अन्न विपुल येत होतं. म्हणजे नुसतं धन येत होतं, याचा अर्थ काय की तिथं अन्न विपुल येत होतं. अशी ती भरतभूमी होती. असं 11 सहस्त्र वर्षे रामे राज्य केले स्थिर मानसे. मग अयोध्येसह विमानी हर्षे बैसोनी गेले वैकुंठा. अशा प्रकारे तिथे भरतपुरीचं राज्य 1100 वर्ष भरताने राज्य केलं. आणि मग एक दिवशी असा आला की तो खरोखर वैकुंठा गमनाला म्हणजे विष्णुपुराला हे लोक विमानामध्ये बसून गेलेले आहेत. शंकर सांगती उमे लागून ऐसे हे रामचरित्र रामायण, माझे जीवींचे जीवन तुझ लागी सांगितले. आणि मग इथे आता इथे कथानक सांगताना श्री भगवान श्री शंकर प्रभू
श्री शंकर प्रभू हिने काय सांगावं, गिरिजेला सांगावी कथा की माझ्या जीवीचा जो एक जे आस आहे ते हे राम प्रभू आहे. आणि मग त्यावेळेला प्रश्न करावा, माऊलीने प्रश्न करावा, हिने पार्वतीने प्रश्न केलाय की तुम्ही देवांचे देव महादेव, मग तुम्ही कोणची पूजा करताय, तुम्ही कोणाची पूजा करताय आणि तुम्ही रामनामाची पूजा करताय. बघा म्हणजे तुम्ही रामनामाची पूजा करताय त्यावेळेला, आणि मग तुम्ही स्मशानात का जाताय, हा प्रश्न केला पार्वतीने. आणि त्यावेळेला भगवंताने पार्वतीला मार्मिक असं उत्तर दिलं, अगं प्रिये चल माझ्याबरोबर. आणि मग एक प्रेत यात्रा जात असतं आणि प्रेत यात्रेच्या बरोबर लोक हजारोनी समुदाय त्या प्रेताच्या बरोबर चाललेला आहे. आणि काय बोलतात, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अगं पार्वती ही हजार तोंड काय बोलतात, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे हजार वेळेला जो शब्द माझ्या रामप्रभूंचा जो शब्द आहे तो माझ्या एकाच वेळेला माझ्या कानात जातोय की नाही. म्हणजे माझ्या वाट्याला किती पुण्य येतोय. प्रेतयात्रेला आलेल्या लोकांना लाज वाटतो राम राम श्रीराम बोलायला, काय त्याचा तोड असा असतो, चला ना पुढं, नाही चला ना पुढं, हे स्मशानावर पहिलंच थांबतात. अरे पण त्या प्रेतयात्रेच्या ज्या रामनामाची जी ध्वनी आहे ना ती जर तुमच्या कानात जर गेली ना तर तुमचा जीवन सफल होईल. इथे शंकर प्रभूने स्वतः गिरिजेला सांगितलंय, शंकर गिरिजेला सांगितलं. आणि मग त्यावेळेला हे हजार ध्वनी जे माझ्या कानात येतात ना याच्यामुळं माझा काय होतंय, माझ्या प्रभूंचा म्हणजे मला एवढा उल्हास येतोय. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन विचारतोय, मग आता हा प्रेतात्मा चालला. बघा पार्वती विचारते, हा प्रेतात्मा झाला, मग झाल्यानंतर त्याची राग झाली. मग मला सांग पार्वती की राग कशामुळे झाली, त्या प्रेतात्मा झाल्याला राग झाली, पण तिच्यावर मंत्रघोष किती झालाय, हजार लोक जय जय रामकृष्ण हरी बोलले. आणि मग त्या कशा कोणासाठी बोललं, त्या प्रेतात्म्यासाठी बोललं. आणि मग त्या प्रेतात्म्याची काय झाली आहे, राग. बघा त्या प्रेतात्म्यासाठी एवढा लोकांनी रामनामाचे जे पुष्प टाकलं तोंडातून, म्हणून मी राग अंगाला फासतोय गिरिजे, हा भगवंत शंकर गिरिजेला सांगतोय. आणि म्हणून मी पुन्हा कधी मला विचारू नको कोणाची, मी राम कोण आहे, या जीवात्मा जो आपल्या हृदयात जो जीवात्मा आहे याची ओळख केलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवामध्ये जो हृदयामध्ये जीवात्मा आहे त्याची मी पूजा करतोय. राम फक्त काय आलाय, तो राम हा राजा होता, लक्षात आलं तुमच्या, की हा एक. पण मी ज्या पूजा जी करते कोणत्या रामाची करते, की हृदयामध्ये बसलेला जीवात्मा त्याची पूजा करते. बोला, ही बहुत सुरस कथा आगम निगमी वर्णिली आता. पार्वती म्हणे विश्वनाथा पुढे कृष्ण कथा सांगावी. आणि बघा श्रोतेजन हो, आतापर्यंत तुम्ही जो कथामृत सेवन केलात, आतापर्यंत आम्ही तुम्हाला तिष्ठत ठेवलं, आम्ही काहीतरी बोललो, वेडेवाकडे आम्ही जे शब्द बोललोय ते तुम्ही ऐकलेत. पण ते कथानक कसं आहे, की हे गोड कथानक आहे, की हे आणि मग गोड कथानक हे आहे की मैनानाथ ह्या लेखकाने जे आपल्याला जे गोड कथानक लिहिलंय हे संवाद आहे, भगवंत श्री शंकराचा आणि पार्वतीचा संवाद आहे. आणि आज आता इथे 7वा अध्याय संपलेला आहे आणि 7व्यामध्ये आपण रामाचे चरित्र. आता पुढचा जो अध्याय जो येणार आहे 8वा अध्याय येणार आहे. 8वा अध्याय बघा, आणि 8वा कृष्ण, उद्या कृष्णाची कथा जी एक पुण्यपावन कथा आहे ती श्रोतेजन तुम्हाला जी गोड मनाला उल्हास देईल असे इथे लेखक आपल्याला सांगत आहेत. इति श्री आगम निगम शास्त्रे शिव पार्वती संवादे रामचरित्र कथा वर्णनम नाम सप्तमोऽध्याय. श्री स्मरण जय राम जय जय रघुवीर समर्थ राधिराज रामचंद्र महाराज की जय. अगम निगम स्वामी महाराज की जय. वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि. मूर्ति मोर्या चंद्र मौली शंभो मदकोनकारे. हर हर महादेव. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वांनी शांतपणे ही कथा चालू. 9वा दिवस झालाय. मलाच दादा नाही उठवलं, मला बोलता येत नाही, आमचा भाऊ बोलणार एक नंबर, पण माझी बोलायची इच्छा झाली.
आज आगम निगम ग्रंथ आम्ही 9 दिवस ऐकतोय. उद्या आम्ही दादांच्या सोबत आम्ही नाशिकला सकाळी 6 वाजता जाणार आहोत. आणि खरोखर या आगम निगम ग्रंथ अतिशय सुंदर आणि हे बोलल्याप्रमाणे तुमचे हे यांचा आवाज तुमच्या दोघांचं संभाषण ऐकून आमचे कान मंत्रमुग्ध झाले. खरंच तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. आणि आमच्या दादाला पुढं चांगलं स्थान मिळणारच आहे. तर तुम्ही आपण सगळे श्रोते आज अंगण भरलेलं आहे, रोज अंगण भरलेला असतो आणि आम्ही खरोखर तुमचे सगळ्यांचे शतशः ऋणी आहोत. थँक्यू.